Dear students, let's see the bridge course activity 19 of the 9th class. 19 activity is about identify characters. What is the meaning of identify characters? याचा अर्थ काय होतो? कॅरेक्टर्स म्हणजे पात्र आणि आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. म्हणजे आपल्या धड्यातील किंवा नाटकातील किंवा दिलेल्या टेक्स्टमधील पात्र ओळखणे. फर्स्ट पॉइंट बघा, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. यामध्ये लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे क्षमता निश्चित असं वाक्य. आता काय अध्ययन निष्पत्ती आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधून होणार आहे? तर आपण पात्र ओळखू शकणार आहोत. आयडेंटिफाईज द कॅरेक्टर्स. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आणि पॅरेंट्स दिल्यात. यामध्ये काय करायचंय? एनकरेज द लर्नर्स टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स टू अंडरस्टँड द टेक्स्ट. म्हणजे काय करायचंय? तर पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी त्या विद्यार्थ्याला प्रेरित करायचं, त्यांना एनकरेज करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचे. कशासाठी? दिलेला टेक्स्ट जो आहे तो समजून घेऊन त्याच्यामधील कॅरेक्टर्स ओळखण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. काय इन्स्ट्रक्शन दिल्यात स्टुडंटसाठी? रीड द टेक्स्ट केअरफुली टू अंडरस्टँड द कॅरेक्टर्स टू अंडरस्टँड द टेक्स्ट. म्हणजे आपण दिलेला टेक्स्ट विद्यार्थ्यांनी तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. कशासाठी? तर त्यामधून तुम्हाला तो टेक्स्ट तर समजून घ्यायचाच आहे, परंतु त्या टेक्स्टमध्ये कोणती कोणती कॅरेक्टर्स आहेत हे पण तुम्हाला ओळखायचे आहेत. लेट्स सी नेक्स्ट पॉइंट, लर्निंग ऍक्टिव्हिटी. Read the given text and try to find the main characters in the given text. दिलेला टेक्स्ट आपण वाचायचा आहे आणि त्यामध्ये मेन कॅरेक्टर्स म्हणजे मुख्य पात्र कोणते कोणते आहेत ते आपण इथे ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, सॉल्व ऍक्टिव्हिटी डेमो. त्यांनी त्यासाठी आपल्याला इथे प्रॅक्टिस करण्यासाठी रेफरन्स दिलाय. 9th कोर्स बुक पेज नंबर 6 लाईन्स फ्रॉम 1 to 20. तर आपण तो जो टेक्स्ट आहे किंवा ज्या लाईन्स आहेत 1 to 20 त्या आपण कोर्स बुक मधून पाहूया आणि त्यामधील कॅरेक्टर्स शोधण्याचा इथे प्रयत्न करूया. मग आता पहिली बघू आपण. लेट्स सी दिस टेक्स्ट. विद्यार्थ्यांनो, हा जो टेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे तो तुमच्या इयत्ता 9वीच्या कोर्स बुक मधून दिलेला आहे आणि 1.2 द फन दे हॅड या लेसन मधल्या तुम्हाला त्या लाईन्स सांगितलेल्या आहेत. आता बघा, हा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपण इथे सुरुवातीला वाचून घेऊया आणि त्यामधून कॅरेक्टर्स ओळखण्याचा प्रयत्न करूया. First I read the whole text here. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2120,
1957. She wrote, "Today Tommy found a real book. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. They turned the pages, which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. On a screen, you know, and then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. "Gee," said Tommy, "what a waste! When you are through with the book, you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away." "Same with mine," said Margie. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. Now, what we have to do for identify the characters, we have to find out the proper names here. Which proper names are given here? For example, Margie, Tommy. These are the proper names. Just we find out two main characters here, Margie and Tommy. Now see the text carefully. Now there are more two characters. Which are they? First is Margie's grandfather and second is Margie's grandfather's grandfather, means we call it great grandfather. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या टेक्स्ट मध्ये किती कॅरेक्टर्स किंवा पात्र आहेत टोटल? तर 4. फर्स्ट इज मार्गी, सेकंड इज मार्गीज ग्रँडफादर, थर्ड इज मार्गीज ग्रँडफादर्स ग्रँडफादर मीन्स ग्रेट ग्रँडफादर, and fourth is Tommy. Now write down whole text and the characters in your notebook. Now let's see this passage for extension activity or parallel activity or for reinforcement. म्हणजे तुम्हाला हा जो मी तुम्हाला टेक्स्ट किंवा पॅसेज दाखवत आहे 9th कोर्स बुक मधला, तो तुम्हाला एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणून मी सांगत आहे. म्हणजे त्यासारखाच दुसरा पॅरलल म्हणजे त्यासारखाच जास्तीचा एक तुम्हाला टेक्स्ट किंवा पॅसेज आणि त्याच्यातले कॅरेक्टर शोधून कसे काढायचे किंवा आपण त्याचे कॅरेक्टर्स सांगणार आहोत त्या पॅसेज मध्ये. आता बघा हा जो पॅसेज आहे तो 4.4 द टेम्पेस्ट हा जो लेसन आहे त्यामधील आहे आणि तो पेज नंबर 108 आणि लाईन नंबर 3 to 20 आहे. लेट्स सी दिस passage. First I read it and then write or find the characters. In the woods nearby, Prospero found Caliban, a twisted, ugly monster. He was the son of Sycorax, the witch. Caliban became Prospero's servant. Apart from being hideous and horrible in appearance, he was also vicious and brutal in his habits. No matter how hard he tried, Prospero could not make him change his ways for the better. And so it was
Ariel's job to see that he carried out his task properly. Time passed, and Miranda grew up to be a sweet and beautiful girl. The spirits of the island were loyal and faithful to Prospero, who ruled them wisely and well. Now it came to pass that Alonso, king of Naples, his brother Sebastian, and Antonio, the wicked brother of Prospero, were sailing in a ship close to the enchanted island. The ship was also carrying Prince Ferdinand of Naples and the old loyal courtier Gonzalo. The entire party was returning after the marriage celebrations of their princess in a far-off kingdom. आता या पॅसेज मधले आपण कॅरेक्टर्स आधी पाहूया. आपण कॅरेक्टर्स पाहताना जनरली सुरुवातीला प्रॉपर नाउन समजून घेतले की ते कॅरेक्टर्स लक्षात येतात आणि त्यानंतर टेक्स्ट थोडा समजून घेतला की त्यामध्ये दुसरे कोणते कॅरेक्टर्स आहेत हे पण समजून येईल. आता बघा कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत ते आपण इथे बघूया. फर्स्ट कॅरेक्टर आहे प्रॉस्पेरो. सेकंड कॅरेक्टर आहे कलिबन. थर्ड कॅरेक्टर आहे सिकोरेक्स. फोर्थ कॅरेक्टर आहे एरियल. फिफ्थ कॅरेक्टर आहे मिरांडा. सिक्स कॅरेक्टर आहे ओलोनोसो. सेवन्थ कॅरेक्टर आहे सेबेस्टियन. एथ कॅरेक्टर आहे अँटोनियो. नाइन्थ वन आहे फर्डिनंड अँड 10th गोंझालो. Now let's see these 10 characters. You write all these lines and these characters in your notebook for external means a parallel activity. Now look at the next point, evaluation. Write the name of the characters that you find in the given text. म्हणजे 9th कोर्स बुक मध्ये पेज नंबर 6 वरती ज्या लाईन्स दिलेल्या आहेत 1 to 20 त्यातले आपल्याला कॅरेक्टर्स शोधायचे होते ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणून किंवा पॅरलल ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा एक पॅसेज किंवा टेक्स्ट पाहिलेला आहे. लास्ट पॉइंट बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न टू फाइंड द कॅरेक्टर्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट. म्हणजे दिलेल्या टेक्स्ट मधून मी पात्र किंवा कॅरेक्टर्स शोधण्याचे इथे शिकलो आहे. असा थोडक्यामध्ये ही ऍक्टिव्हिटी आहे 19. ही तुम्हाला आता समजली असेल. विद्यार्थ्यांनी फक्त यासारखाच एखादा टेक्स्ट बघून त्यातील कॅरेक्टर तुम्हाला स्वतः शोधून नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे आहे.